मंडळी नमस्कार. मी डॉक्टर अमर भोसले ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करीत आहे. आजची जी बातमी आहे मंडळी अतिशय वेगळी आहे, जी तुम्ही कधी ऐकलीच नसेल अशी ती बातमी आहे. साधारणतः आत्महत्या वगैरे आपण सर्वांनी ऐकलेल्या आहेत. नैराश्यग्रस्त होतात लोक आणि मग आत्महत्या करतात वगैरे अशा स्वरूपाच्या बातम्या आपण रोजच वृत्तपत्रांमध्ये जवळजवळ वाचत असतो. पण ही जी बातमी आहे ही हटके आहे. म्हणजे दक्षिण कोरियामध्ये खुमी नावाचं गाव आहे आणि त्या खुमी नावाच्या गावाचं व्यवस्थापन जी नगरपरिषद बघते, जी खुमी नगरपरिषद, त्यांनी एकाला नियुक्त केलं दैनंदिन काम करण्यासाठी. आता तुम्ही म्हणाल यात वेगळं काय, हे असं घडतंच, अनेक कर्मचारी असतात. पण नाही, हा कर्मचारी वेगळा आहे. हा कर्मचारी जो आहे तो अमेरिकेहून मागवलेला आहे आणि हा अमेरिकेहून मागवलेला कर्मचारी हा कॅलिफोर्नियाच्या बेअर रोबोटिक्स या कंपनीने बनवलेला एक रोबो आहे आणि त्याला त्यांनी सायबोर्न असं नाव दिलेलं होतं. आणि हा सायबोर्न हा नियमित असा कर्मचारी होता या सुमी नगर परिषद दक्षिण कोरिया येथे. दैनंदिन कामे तो करायचा. 9 ते 5 ज्याप्रमाणे कर्मचारी वर्ग काम करीत असतो त्याप्रमाणे तो ही काम करायचा आणि गेले वर्षभर अतिशय सुरळीतपणे सगळं काही चालू होतं. अर्थात आपण आजकाल पाहतो रोबो अनेक जागी काम करतात. म्हणजे दवाखान्यामध्ये ऑपरेशनलासुद्धा डॉक्टरांना ते मदत करतात. पण ह्या ठिकाणी नगर परिषदेने त्यांना त्या रोबोला सायबोर्गला एक नियमित कर्मचारी म्हणून नियुक्ती केली होती आणि नगर परिषद त्याच्या कामावर खुशसुद्धा होती, कारण अतिशय नीटनेटकेपणाने व्यवस्थितपणाने तो त्याचं काम करत होता. त्यामुळे तसं काही प्रॉब्लेम नव्हता. पण 26 जून रोजी काय झालं की एक घटना घडली. ती घटना अशी होती की एका कर्मचाऱ्याने बघितलं की हा अस्वस्थ झालेला आहे रोबो आणि विमनस्क अवस्थेमध्ये तो इकडे तिकडे असा फिरतो आहे आणि फिरताना त्यांनी स्वतःला जिन्यामध्ये झोकून दिलं आणि त्यामुळे ती बातमी झाली की रोबोनी आत्महत्या केली. आणि अर्थातच तो तिथे पडला. त्याचे जे काही भाग होते सुटे भाग झाले काही आणि त्याच्यामुळे कार्य थांबलं. आता ही रोबोची जी आत्महत्या आहे ती कशामुळे घडली? काही प्रत्यक्षदर्शींचं असं म्हणणं आहे, म्हणजे जे त्याच्यासोबत रोज काम करायचे, तर त्याला कामाचा ताण जास्त झाला, त्याला खूप काम द्यायचे आणि त्यामुळे ते त्याला झेपलं नाही. बघा मंडळी की माणसांना हे आपण ऐकतो की कामाचा ताण अति झाला म्हणून अगदी सर्व थरातील लोक, म्हणजे कुठल्याही पदावर, अगदी तो शिपाई असेल नाही तर मोठा अधिकारी असेल, आत्महत्या ह्या लोक करतात. पण इथे एका रोबोने आत्महत्या केलेली आहे. म्हणजे माणसाचं काम कमी करण्यासाठी त्या रोबोला त्या ठिकाणी आणलेलं आहे आणि त्या रोबोला एवढं काम दिलेलं आहे की त्या रोबोला आत्महत्या करावीशी वाटली. हे जरा वेगळंच आहे नाही का प्रकरण. तर पण ते घडलेलं आहे आणि त्यामुळे प्रश्न असा निर्माण होतो की आता कारण काय, रोबोचा वापर हा येणाऱ्या काळात वाढत जाणार आहे. सध्या तरी आपल्याकडे काही घरी कोणी तसा रोबो वगैरे वापरत नाहीत, पण काही वर्षात ते सुद्धा चालू होणारच आहे. आणि त्यामुळे असं जर रोबो आत्महत्या करायला लागले तर हा एक नक्की चिंतेचा विषय भविष्यातला असू शकतो आणि त्याची ही नांदी आहे की काय असं वाटण्यासारखी ही बातमी आहे. अर्थात माणसाने आत्महत्या केली की त्याचं एक पोस्टमॉर्टम करतात आणि मग त्यानंतर त्याचं कारण शोधून काढतात. तसं या रोबोच्या बाबतीतसुद्धा त्या लोकांनी ठरवलेलं आहे की त्याचे जे सगळे सुटे भाग एकत्र करायचे आणि मग ते सुटे भाग एकत्र करून ते तपास करणार आहेत नेमकं काय घडलं याच्या बाबतीमध्ये, की का यांनी असं स्वतःला झोकून दिलं आणि का तो असा विमनस्क अवस्थेमध्ये आत्महत्या करण्यापूर्वी काही काळ फिरत होता. हे सगळ्या गोष्टींचा उलगडा तर लवकरच होईलच, पण आत्महत्या केली आहे हे मात्र दिसतं आहे सध्या. पण त्या तपासाचा जो काही अहवाल येईल त्यानंतर आपल्याला बऱ्याचशा गोष्टी समजतील. सध्या इतकंच की रोबोलासुद्धा कामाचा ताण असह्य होतो, रोबोसुद्धा आत्महत्या करतो किंवा करू शकतो. हे म्हणजेच आता आत्महत्या म्हणजे काय, त्याचं ते सॉफ्टवेअर आहे ते बंद पडलं असावं. अर्थात त्यांनी ते झोकून दिलं. झोकून देण्याची त्याच्यामध्ये काही सॉफ्टवेअरमध्ये असं सेटिंग नसेल, पण ते घडलेलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा जो काही तपास जो लागेल त्यानंतर आपल्याला ते कळेलच. पण तोपर्यंत आपणही वाट बघूया. तुम्हाला याविषयी काय वाटतं हेही तुम्ही या संदर्भातली प्रतिक्रिया तुम्ही द्यावी अशी तुम्हाला विनंती आहे. आपण माझं चॅनल पाहतात, सातत्याने पाहता, आपण अनेक सूचनाही करतात, त्यामुळे छान वाटतं. आपण असेच चॅनल पाहत राहा. ज्यांनी हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी हे चॅनल सबस्क्राईब करा. वेगवेगळे विषय घेऊन मी आपल्यासमोर येत असतो. आपण माझं चॅनल सातत्याने पाहतात त्याबद्दल आपणा सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. आज इथे थांबतो. पुन्हा भेटूया लवकरच एका वेगळ्या विषयासहित. धन्यवाद मंडळी.